रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना 26 जानेवारीच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमावरूनही नवीन वाद निर्माण झाले। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मान आदिती तटकरे यांना मिळाला असला तरी त्यांच्या सोबत व्यासपीठावर विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित राहिल्याने शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी आक्षेप घेतलाय। अनिकेत तटकरे यांनी प्रोटोकॉलचे पालन केले नाही। मी कालची क्लिप पाहिल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसलाय, असे पंडित पाटील यांनी स्पष्ट केले। ते पुढे म्हणाले की पालकमंत्री पदावरून तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्ष सुरू असताना शासनाने अनिकेत तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा कोणताही GR काढलेला नव्हता। 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी विशिष्ट नियम आणि प्रोटोकॉल असतात, मात्र शासनाचे अधिकारी सत्तेपुढे हतबल झाले आहेत। तटकरे कुटुंब अनेक वर्षांपासून रायगडमध्ये पालकमंत्री आणि मंत्रिपदावर आहे, त्यामुळे प्रशासनाने अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे। 26 जानेवारीला रायगड जिल्ह्यामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला। रायगडचा पालकमंत्री कोण हा वाद आज संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये सुरक्षित असताना आदितीताई तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदनाचा मान राज्य सरकारने त्यांना दिला। पण काल एक घटना अशी घडली की त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू जे माजी आमदार अनिकेत तटकरे देखील व्यासपीठावर होते। त्याच्यामुळे हे मी जेव्हा क्लिप बघितली तेव्हा मला पण आश्चर्याचा धक्का बसला, कारण प्रोटोकॉल नुसार आजी आमदार माजी आमदार यांना बसासाठी एक पेंडल असतो आणि झेंडावंदन झाल्यानंतर पालकमंत्री तिथे जाऊन त्यांचं स्वागत करत असतात। पण आजच्या घटनेने तटकरे साहेब आणि भरतशेठ गोगावले यांचा पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झालाय। तर मला असं वाटलं की बाबा शासनाने अनिकेत तटकरेंसाठी खास GR काढला का, याच्यासाठी मी कलेक्टर ऑफिसशी आणि संपर्क कलेक्टर साहेब आणि RDC यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते नॉट रिचेबल होते। पण आणि ही घटना योग्य नाही, कारण 26 जानेवारीचा कार्यक्रम संवेदनशील कार्यक्रम असतो, त्याला प्रोटोकॉल आहे, नियम आहे। पण शासनाचे अधिकारी सत्तेच्या पुढे हतबल झालेत असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। पण अशी गोष्ट भविष्यात होऊ नये म्हणून राज्य सरकारचे मुख्य सचिव यांनी या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि अशी घटना परत होणार नाही याची खबरदारी घ्या। कारण तटकरे कुटुंबांकडे बऱ्याच वर्षापासून पालकमंत्री पद आहे, मंत्रीपद आहे। ते अनिकेत तटकरे स्वतः तालिकेचे अध्यक्ष होते, ते स्वतः आमदार होते, पण त्यांच्याकडून ही गोष्ट अवधानाने घडली की कसे। पण जे राज्य सरकारचे अधिकारी आहेत, SP आहेत, पोलीस आहेत, त्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं। ही गोष्ट चुकीची झाली, पण या संदर्भात कोणीच आवाज उठवला नाही। आणि अनिकेत तटकरे काय माझे शत्रूच आहेत, काय माझा काय त्याच्याशी वाद नाही, पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवता कामा नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।